हवामानात होणाऱ्या बदलामुळे आणि दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना शेती करणं खूप अवघड झालंय। रासायनिक खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकऱ्याचं बजेट कोलमडतंय। कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे रासायनिक खतांच्या दरात वाढ झालेली दिसून येते। यामध्ये संयुक्त खतांच्या 50 किलोच्या पिशवीमागे 240 ते 255 रुपयांच्या किमती वाढण्यात आल्यात। 1 जानेवारीपासून रासायनिक खतांच्या कंपन्यांनी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि यामुळे शेतकरी चिंतेत आहे। तर आता आपण पाहूयात कच्च्या मालाच्या किमती का वाढल्या। तर कच्च्या मालासाठी लागणाऱ्या सर्व घटकांची परदेशातून मागणी करावी लागते। मग यामध्ये प्रामुख्याने डीएपी आणि संयुक्त खते तयार करण्यासाठी लागणारे फॉस्फेट रॉक, अमोनिया, फॉस्फरिक ॲसिड, नायट्रोजन, झिंक, सल्फर या घटकांची मोठ्या प्रमाणात गरज भासते। असे असताना जागतिक बाजारामध्ये कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे खतांच्या किमती वाढल्यात। याचा फटका आता शेतकरी वर्गाला बसलाय। केंद्र सरकारने खतांवरील अनुदान वाढवावे अशी मागणी केली जात आहे। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की खतांचा भाव का वाढला आहे? तर शेतीमालाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करावा लागतो। तर दुसरीकडे वर्षाला रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होते। अशातच शेणखताचा शेतात वापर केल्यामुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांचे प्रमाण वाढते। त्यामुळे शेणखत खरेदीला शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्यामुळे शेतखतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते। तर आता आपण पाहूयात सध्या काय आहे खतांचा दर। तर डीएपी 1350 रुपये, 10-32-16 1700 रुपये, 10-26-26 1700 रुपये। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।